बाई किती वेळ भांडे घासते का अख्ख्या गावाची भांडे घासते तू? घासते ना ताई, हळूहळू घासते. हळूहळू? अगं तुझं हळूहळू बघू बघू माझं डोकं पकलं ना पार. कवर हळूहळू घासते ना. चहा करायला लावला की 4 तास, भांडे घासायला लावलं की 5 तास, आणि धुणं कधी द्यायचं संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी माझा कपडे नाही घालता आले पाहिजे. दुपार अशातच चालली नुसती. बस गप गप बसायचं आणि नुसतं ऐकून घ्यायचं, आणि जे आहे ती करायचं रोजच. काय बाई अवघडच झाले. अगं जरा हात असा फास्ट फिरवायचा पटकन आणि द्यायचे ढकलून. कोण नाही बघायला आला आपली तर. अहो ताई घासते भांडे, जरा थांबा. एक एक करते, कपडे पण धुते, जरा थांबा. आणि हे अर्ध पीठ कमवून ठेवलंय, अर्धवटच काम सगळे आहे ना. अर्ध पीठ ठेवायचं, अर्धी भांडी ठेवायची, दुसरेच काम करीत बसायची, तिसरीच. एक पूर्ण कधीच करायचं नाही. होत ती चांगलं होत पहिलंच. ते यार झालं जेवायचं. बघा जेवायचं. अरे काय बघा काय चाललंय तुझे मला काय कळणार. इकडे बघा पीठ अर्ध तसंच आहे अजून. आणि मग तू काय करती? मी काय करते म्हणजे बाहेरचं काम मीच आता करते. ती तिथे भांडी घासती तू तिच्याकडून घासून घेते का काय चाललंय? आलं बाई माझ्यावर. अरे जेवणा टाइम झाला आलं माझ्या म्हणजे काय भांडी तरी किती तिकडे. मग करा तुम्ही, तुम्हाला करता येत असेल. मला एक सांग ती पोर भांडी घासत की नाही? हा हा? मग तू काय हाताची घडी घालून तिच्याकडून घासून घेते का? आणि निम्म पीठ राहिलंय भाजी नाही अजून आणि करते काय तू? भाजी केली ना. केली का? मग तेवढे तरी बरे उपकार केले. आता चपात्या का करायची? करते, तेवढंच राहिलंय आता. अरे करते करते आधीच तू दिली, त्याच्यामुळे त्या भावाचं लग्न करून दिलंय. त्याच्यापेक्षा मला ती दिली वाटते ती. हा आता ती म्हणतात ना, एक म्हैस आणली आणि दुसरा रेडा आणलाय. नाही बरं रे बाबा, ते कसे गाठी बांधल्या होत्या आमच्या कोणाला माहिती. तू आधी चपाळ पेक्षा ती चपाळ. काय कालवा लागलाय दादा? अरे जेवणाचा टाइम झालाय, तू करतो काय जरा बायकोला सांगायचं ना. पण त्यांना चपाती येतात, त्यांना करायला हवं का? केला काय? मग आणि याचं लग्नच करायची काय गरज होती? याला येत होत. काय मी तसं केलं मग कशाला म्हैस गळ्यात बांधली? अरे गळ्यात बांधली म्हणजे? एवढी भारी बाईक होई ना, अजून काय पाहिजे तुम्हाला? काय काम करते का काय करते? सकाळपासून भांड्यात घासता देते मला. अरे पण मग ती भांडी घासायची, तू कर. तुला नाही जमलं का कानावर काय बाकीचे? मी काय उरकायचं? थोडं वाटून वाट का काम घ्या की. आणि मग तू काय अध्यक्ष बनली काय तिचा? मी बाहेरचं करते ना. अरे तिच्याकडून शिकून घे, शिकव तिला. असं तू अनुभव घे, मग तसं कळतंय तुला बोलल्या. तुमचं आता लग्नाला झाले 12 वर्ष, थोडं शिकवा तिला. काय होतं तुला माहिती का? ती किती केलं तरी नवीन पोरी सांभाळून गेलं तुझं काम आहे. तिला नाही कळत, तिला नाही अक्कल. तू नुसतं मान हलवलं ज्या हो काम पत्त्या. तुमच्या दोघांचं बोलून झालं असेल तर मी बोलू का? आता मी काय सांगू त्या वहिनींना? तुझं ऐकत नाही, माझं ऐकते का? अरे दादा तू आता. अरे बाबा त्या वहिनीचं जाऊ देतोय, बायको तरी गुडी गुडी घेऊन सांग बाबा काय नाही बाबा, जेवायचं तरी काय बाबा. वहिनी तुम्हीच चपात्या करा आणि तुम्हीच भाजी करा, जेवायला घाला आम्हाला. अरे तिच्या हातचं खायचं म्हणलं राम. 12 वाजले, तुम्हाला थोड्याफार लाजा पाहिजे. 2-2 बाया घरात आहेत तुम्ही. आमच्या दहाव्याचा स्वयंपाक होईल पण तिच्याकडनं स्वयंपाक व्हायचा नाही दिवसात. झालं का तुमचं बोलून? झालं का? बाहेरची काम उरकून आलात का तुम्ही? अरे बाहेरची उरकले, आता पोटाची गडबड आहे म्हणून घरी आलो होतो. काही राहिलं काम जायचंय परत? हा राहिले असत्या ना. आमच्या नुसतं रुबाब झाडा येतो. आपण काम आता करता येतात का? मला एक सांग, तुम्ही शेतीत काम करता? वहिनी ते एक काम कर ना, थोडीशी भाजी द्या बरं. मग बायकोन भाजीच नाही केली आज. नानाची 30 परिस्थिती. नाना 30 वर्ष झाली लग्नाला. आपण नाही केली आता मग शेजारला मागायला नाही होत. नाही नाही ती बरोबर आहे, शेजाऱ्याला मागितलंच पाहिजे, पण शेजारी बी तेवढे चपळ पाहिजे ना. 2-2 बाया असून मग तीच चाललंय ना. आता किती वाजले? 12 वाजून गेले. मला भूक लागली, मी एक चपाती कोडीच खातो. त्या भाजीच नाही आमच्याकडे. बरं आहे बा, ती काय म्हणतात ना, उघड्या पैसे आलं नागड आणि ती रातभर घेवानी मी लागली. तशातली गंमत आमची. काहीच काम नाही राव. नाही ती आता आहे ना, ती फक्त नुसती काम करून घ्यायला ती काय हाताची गडी तोंडावर वाट. आणि मग बोलायला गेलं की म्हणते मी काय कमी कामं करते का? पण मी रिटायर झाली आता. रिटायर व्हायला काय एवढी म्हातारी झाली काय? अहो नाना कसं आहे माहिती का? आता ते माझं लग्न झाल्यापासून वहिनीने जरा घरातलं काम करण्याकडे जरा कमीच लक्ष दिलं. आणि तिला होत नाही, ती करत नाही, तिला सवय नाही कामाची. ती डोक्यात सवय निघायची कोणाच्या? तिच्या. हे आम्ही काय वायले निघतोय बायका घराच्या बाहेर काढू. आता हे आपल्या पुढं नाही, यांचं चालू आपण काय चालून देत नाही.
आता हाय ते डिले जरा ते घे सांभाळून. दिले आता बायको तर बाई डिलीच तुम्हाला माहिती आहे. काय होणार तुम्ही कोरडीचा बळी घाला. आता मी कितीतरी कोरडी तुमच्या घरी येऊन भाकर खाल्ली, मिरची आपण दोघांनी घालून. ही एवढी चपात समजली काय तुम्ही? लय वाईट दिवस आले भाऊ. लय तुरतुर करायची नाही, कळलं का? मी जातो भाऊ. तू हा. जातो दादा. काय आता? लय तुरतुर करायची नाही. मला काय करावं आता? जर समाजात सांगावं बायकोला आपलं जर डोळ्यात घालाय बघत तर काय म्हणेन समाज मला? हा, हा, हा. अरे मला चालती समाजात. हा चालती ना, चालती. लोकांना काय माहिती? दिसतोय तुमच्या नाही घरी वडापाव दिवसभर असतो. वडापाव काय 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 मला वडापाववर दिवस काढलाय. पण आता कोण चव घाली ती माणसात? बरोबर आहे का? खरंय हे खरंय. तुम्ही तर गप्पच बसा हो, तुम्हाला काही येत नाही. नाही वहिनी तुम्हाला खरं सांगतो, आमचा दादा आहे म्हणून टिकला, नाही तर गावात तुम्हाला सोडून गेला असता. बरं एक काम करा बाबा, ए. तुम्ही ना आमच्या नादी लागण्यापेक्षा आहे ना त्या चपात्याला ठेवू, बाकीची पंचायती जाऊ दे. चल रे बाबा, यांची कुठून नाद लागत रोज ती. तुम्ही निघा आता, नाही तर बियनच घालीन पाठाडा. वहिनी अहो, तिला काहीच येत नाही. तिला 2 गोष्टी जरा चांगल्या शिकवा. तुम्ही तर तसले ते चाट्या बट चाट्या नसतं, असली चाट्या माणसं नसावा. झालं का? भांडी झाली? एवढं बोलणं ऐकून मी गपच मर्जी तिकडे. हो तुमच्या त्या भाऊजाईला सांगा, सारखी मला काम कर म्हणते. ती तर काय करत नाही, बोंबलत हिंडती गावभर, सारखी मीच काम करते. तुम्हाला वेगळं राहायचंय का नाही माझ्यासोबत? वेगळं? हा, वेगळं राहत असेल तर मी तुमच्या सोबत राहते, नाही तर मी माझ्या बापाच्या घरी निघून जाते. मला सोडवायचं आला, मला काय माहित नाही. अगं डोक्यावर पडली काय तू? सारखं मीच काम करते, सगळं मीच काम करते, ते काय करत नाही. अगं तू छोटी आहे, तू लहान आहे, तुला शिकावं लागेल. मग लहान असले तर मीच करायचं का? ती मोठी आहे, तिला काय करता येत नाही का? अगं पण आत्ताच तर लग्न झालं ना आपलं, थोडं समजून घेत जा. हा लगेच व्हायला निघत असतात का? येडी कुठली? आणि एवढी हुशार आहे तू व्हायला, तू एवढे हुशार असतील असं मला वाटलं नव्हतं बरं का. नाही, मला नाही माहिती काय, मला वेगळं राहायचंय, नाही तर मला सोडून या माझ्या बापापाशी. तू गंमत करते का खरंच? नाही नाही, मला नाही राहायचं, माझ्या बापापाशी सोडून या. ती काय काम करत नाही, मी एकटेच करते सगळं. तुझ्या बापाच्या घरी करशील का काम? हा, तिथं करेन मी. हा तिथं बरं करशील, तिथं गेल्यावर. नाही नाही, तुम्ही मला नका सांगू. तुम्हाला बायको पाहिजे नसेल तर वेगळं राहा, नाही तर नका राहू, मला सोडून या. आईला अवघडच झाले आता. अरे तारा तुझी. अगं बाई तसं नाही करता येत, व्हायला बिलं नाही होता येत. नाही नाही, मला नाही माहिती काय. अगं बरं थांब, काही दिवस थांब, मग बघू आपण 1-1.5 वर्षांनी. होय नाही नाही, आत्ताच राहायचंय, मला माहित नाही काय. आता तुम्ही आत्ताच राहा, वेगळं राहा. हा, तिथे लावा. ए दादा काय रे? काय करतो? तंबाखू मळतो काय कोपऱ्यात? अरे नाही काय, बोल ना. या इकडे गप्पा आणायचे तुझ्याशी, आणि येताना ती खुर्ची घेऊन ये. काय बसाय जागा नाही काय मला? नाही आहे मत जागा. चल. काय म्हणतो बोल ना. बोल ना. भाऊ तुमच्या बायकोला सांगा, नुसती काम करायला होती मला भाऊजाई. अरे मग तू आता मी जी बोललो एक 5 मिनिटापूर्वी काय वेगळं बोललो का? तुला काय म्हणलो का मी? नाही, मग ह्याला म्हणते वेगळं राहते, राह नाहीत वेगळं. म्हणजे तुम्हाला वेगळं राहायचं काय? आता ती म्हणते काय करू मी आता? सगळं मीच काम करते. नाही नाही, मी म्हणलं त्याला आपल्याला काय वेगळं वेगळं राहायचं नाही. अरे कसं केलंय तो बघितलंय नाही आपण कसं? हा वेगळ्या कष्टाने उभं केलंय हे. अरे अजून तुमचं महिना नाही झाला तर लगेच व्हायला निघायचं. अरे मी काहीच नाही म्हणलो, ती म्हणाली. अरे बाईला तू काय म्हणला नाही म्हणजे मग ती कसं काय म्हणते? नाही नाही नाही, झापलंय तिला आता चांगलंच. मग काय म्हणणं तिचं? तिचं म्हणणं व्हायलाच निघायचं. नाही तर माझ्या बापाकडे सोडून या मला, मी चालले तिकडं. अरे काय निर्णय घेतलाय पूर्वी? आता काय करू मी? पाहिलं मग एक काम करू का, माझ्या जोडीदाराला फोन करतो. का? तुम्हाला वाईटच लागत आहे ना? बाबा माझं तसं काय म्हणणं नाही बघ. का काय होतं हो, माझ्यामुळे तुझ्या प्रपंचाचं काय खेळ व्हायला नको. तुला जर व्हायला लागत असेल तर मी माझ्या जोडीदाराला बोलितो, मग ती जोडीदार काय तू कसं देतोय तसं घेऊ आपण. हा होय, कसं करू? बरं मला एक काम करू दे, मला बायको बरोबर बोलू दे, तिला मी बोलितो ना, मग नंतर जोडीदाराला फोन करतो मी. होय, कसं करू? मला वेगळं राहायचंय. आरतीनं पाडच पाडलाय वेगळं राहायचं. येतानी सगळी वेगळी आलेली ती एकत्र कुणी नाही आलेला. एकत्रित कुटुंब कसं असतं की आपण टिकावलं तर ती एकत्र राहतं.
अरे मग खरं पण आणि आम्ही शेवटी आता मला एक सांग, तुझं लग्न नव्हतं तोपर्यंत आपण एकत्रच होतो ना. अजून पण एकत्र बरं, आलंय ना तिच्या डोक्यात, पण तुझ्या परपंचाचं काही व्हायला नको बाबा माझ्यामुळं, तर आपण तिला व्हायला लागत आहे, व्हायला देऊन टाकू. आरत्या वहिनी चपलीनं आणतील मला. ती बघ ती आले वहिनी, तू बघ तिकडे. मला तो खेळ नको, मला बघ 4 माणसात मला वागायचं. उद्या तू ही बायको 4 माणसात म्हणणार की आम्हाला व्हायला द्या ना, याची बायको मला सासरवास करते, दुनिया करते, ती मला काय जमणार नाही. तिला तो लगेच बोलून घेतो त्या वहिनीला की तो देऊ का आवाज? बघ बरं आवाज देऊन. अरे नीट बोल. वहिनी, ओ वहिनी, खुशी वहिनी, अरे तिचं काय मग असे इकडे या ना जरा. पाहिले आकत तरी होऊ दिलेले, ऐकली का तो? ए खुशी, ए वहिनी, ए वहिनी. अरे येईन काहीतरी करीत असेल, थांब जरा. बरं पकडली रे तुमचा. आणि तुला पाच येईन बरं का, आतापर्यंत काम धाम काही कसलं करीत नाही नाही. नाही ते कर ना काम कर. वजन जाऊन याला खायला घालायची पाळी येईन तुला. ते करेल ना, मी कशाला करू? त्याची इच्छा आहे ना. म्हणलं ना, तिची काय इच्छा मोडायची, देऊन टाकू आपण, काय अडचण नाही. कुठेतरी आपली जुने भांड करा. तुम्ही हे काम करा, व्हायला निघालो काम बघा कुठतरी आता. कशाला काम, बायको काम करते म्हणल्यावर. आता बाबांनी महिन्यानी पोचावलाय, मग आता इथून पुढे कळून आता बायको पोसन, आता बायको पोसन, तिची इच्छा आहे ना व्हायला निघायची, निघू दे. हो आलं मला, करशील ना कष्ट. काही म्हणणं नाही, मला फक्त बायकोने एकदा विचारू दे, आणि विचारलं ना तुमचं लगेच ना जोडीदाराला फोन करतो आणि तुमचा कार्यक्रम. हो वहिनी, हे काय लावलंय हो, वहिनी वहिनी वहिनी, काय मला धडाने एक काम करून देतात का तुम्ही? काय मग दावतच येते नसती, जरा थोडी शांत पड की जरा. शांत पड म्हणजे. हाका मारल्या त्याची तरी काय चुकी. हा, तू एक काम कर, ही इथं उभा राहा. इथं बसते. खिटून उभा राहिली ना, मला हाणाय नाही बेस. हा, हा, हा. तसं होतं, तुझ्यापासून सावध राहिलं. बरं बघ ऐक, हा. ह्यांना लागत आहे वाईट. काय बघ आणि कोणाला वाणी लागतंय? तिलाच लागत आहे. इकडे कोण वाट करतो तिला सांग, मला सांगत होता तसं. इकडे बघा माझ्याकडे. हा माझं काहीच नाही हो वहिनी, मी असं म्हणेन का? ह्यांचं काहीच नाही. आता ह्यांना पोसायचं म्हणजे काय सोपं नाही. अरे आतापर्यंत पोचलेच ना. आता पोषण नाही. ऐक मी काय सांगतो, तू आयला पोचलं म्हणता रो. ही पोर म्हणती वाईला दिलं तर मला इथं राहायचं नाही, माझ्या बापाचे घरी घेऊन सोडा. जाऊ दे ना तिला. तू घेते त्या पोरीला ताणू सगळं काम तिला सांग. हा, तुम्ही नका तिची बाजू घेऊ. आपण तिला व्हायला लागत आहे, त्याचं काय करायचं सांग. जाऊ दे ना व्हायला, जाऊ दे. इथं मी तिला काय रुपडी देणार नाही, भांडी कुंडे देणार नाही. सगळा संसार माझा आहे, माझ्या बापाने दिलेला आहे. घरदार पण माझ्या बापाचे. बरोबर आहे त्यांचं, बरोबर आहे. आणि माझं अरे जग माऱ्या गणित असं बोलतोय, गणित तसं बोलतोय, जरा तू सरळ चाल ना. आणि यांच्या जी लग्नाला कर्ज काढलंय ना, ती पण मी भरीत नसते. हाय 5 लाख रुपये तीच बाईक भरीत. तू बघ तू बघ. मग काय तिला घरातलंच व्हाय ना, आता बाहेरचं काय काम करावं ते. आहे तुम्ही तयारीच 5 लाख रुपये फेडायची. भरण माझं मी. अरे हा, बरं मला बरं द्या जीव ना. द्यावं लागणार आहे बरं का काहीतरी. ती तुला तू बघ, ती मला नको, आतापर्यंत पाठीशी घातलाय तुला. इथून पुढे आपला विषय सोडून दे. यांचं काम करायचं म्हणजे किती अवघड. ह्यांनी काम करावं कुठं? नाही ते म्हणले ना, मी दोन्ही भांडे करते लोकांचे, करशील ना? करण ना. आणि दुने भांडे 5 लाख रुपये फेडणार तुला. तिलाच माहिती आता. बया 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 बया, अरे काय वाग आता तुम्ही, लय कठीण आहे आता. याला म्हणते बाई दुने भांडे 5 लाख रुपये फेडणार. आता आपल्याच्या दोघांनी काम करून एवढे झाले नाहीत फेडणं. हिचे ज्याने होणार आहेत बघा. चालते आहे त्यांचं म्हणणं ना. हा, मग जाऊ दे ना. बरं एक काम कर, आपण आपल्या कशाला? पाटण्या काय करायचं नाही तर मी एक काम करतो, माझ्या नाना जोडीदार आहे. नानाला बोलितो, नाना म्हणे कसं करायचं हे बघ. वाटणी फिटणी काय भेटणार नाही. पहिलीच गोष्ट, इथून झाडू सुद्धा हलणार नाही. अरे पण येऊ दे ना, काय सांगतोय 2 शब्द ऐकशील का नाही? ऐकणार नाहीच मी कुणाचंच. ना येऊ नाही तर तिकडे आमदार येऊ. अरे मला 4 माणसात वागायचे, तुझं ऐकून मला सगळं जमणार नाही. मला काही त्याला काय सांगायचं म्हणती भांडी तरी द्यावं लागते. मग त्यात आपली ती बघते, ती कमवून खाईन. बरं येऊ दे, नाना म्हणे तसं तर जरा तू गप्पड जरा बोलची. अजिबात हो नाही. पण मी काय म्हणतोय, हा, ते नानाला बोलवा तुम्ही, पण मी काही घेत नसते. ए बाबा ती नाना एकटा सांग, ती नाही तर नाना माझ्या गावात चौघ घालून टाकी. हा, बघा आता मी काय नाही बोलत करायचं? नाही. हा? तुमचं तुम्हाला तर काय करायचं ती का बघा. नानाच्याच घरात काय भांडण चालली ती ह्यांना माहित नाही तर. अरे बघ. नानाला बोलवायला. अरे मिठी तर नाना कोणाची, मी नानाच्या घरात भांडण काय नानाला मिठत नाना नाही. सकाळी येऊन गेलेत, भाजी द्या का भाजी. नानाला पार्वताबाईच्या नादात ते सुलट्या नानाला सांग. नानाच्या दारात मी नव्हतो जात. हा, मग जात होती ना. आणि मग ती आल्याने काय फरक पडतोय आपली. आपण अरे त्या नाना नानाची बायको तसलीच आणि माझी तसलीच, काय करणार आहेत आम्ही उद्या जरा जाखली ते नाना तसलीच आणि तू बी तसलं, त्यांना पार्वताबाईचा नाद आणि तुला
गप ना काय मग काय पुढे वाच कुणी बोलशील नानाला फोन लाव म्हणतोय मी. भाऊजी काय हा? कोणाचं नात? हॅलो ना नाही नाही, नाद हा बोल ना अहो काय करता काय करा शेजारी बसलोय बसला तू या नाही काय इकडं. कारण अहो जरा काय झालं घरात आहे ना थांब माझी भाजी होती मला भूक लागली इथं मारणं मग तिची अहो बाबा या काम करा इथं या वाटलं दोघं संग जीव काय झालंय काय या इथं आल्यावर सांगतो तुम्हाला हॅलो हॉटेलला जावं लागेल जेवायला हाय मी ना. काय घरी करणार नाही तू दे पैसे बाळा तिकडे मी दे पैसे पैसे द्यायला मी नाही हा. आणि अहो नाना इकडून कुठून आले तुम्ही गच्चोलुडे टाकून आले काय? मागेच होतं बसलो हायला नाना कधी काय झालं कोण बसले? सांगताय तुम्ही काय? सकाळ धरून तुमचे घेणं गेले काय आता ना एक सांगू का बर का आता ही पोर म्हणती मला वाईलं राहायचं देऊन टाकू हा मग मी त्याच्यामुळेच म्हणलं बाबा घेऊन टाका पण विषय असा आहे बायको म्हणती काही देणार नाही माझ्या बापाचं आहे सगळं कशी नाहीच माझ्या देणार त्या नाही बापान दिलं कधी अमंग सगळं अमंग त्याचा काहीच अधिकार नाही हा असंच झालं ना असंच मोठा झाला त्यांची ती बघतील चट मी काय सांगू माझ्या बापाने पैसा दिलाय दाव इकडे सगळं झालंय नको एवढं वारबाडू तुम्हाला लोक नाव ठेवते येड्या नक करू हो ना मग मी तीच सांगतोय मला चार माणसात तुम्ही वागायचं, गप्प तू बसा. जरा गप्प हे करू बसा. नका. गप्प बसा. मला गप्प बसा, नाही तर माझी शिकवत. मला असं बायाने बोटात वर केला अहो नाना पण मी काय म्हणतोय मला तर वायला निघायची काही गरज वाटत नाही हे आमच्या बायकोच खूळ चाललंय वायला काय निघायचं प्रॉब्लेम आहे वाईल निघायला नाना काहीच काम करत नाही सगळं मी करते ते बाहेर जाते सारखे सगळं काम मीच करते तुला काय स्वयंपाक बघितलं मी, का तुला धुणं काम भांडे करायला? सगळं मीच करते आता वाईल निघून सगळा प्रपंच नाश होऊन जाईल कसं कसं कामवलंय आता खायचे दिवस आले का लगेच वाईल निघाल तुम्ही बघा की आणि नाना याच्या लग्नाला 5 लाख रुपये तुमच्या द्या घातल्यात का नाही बघा ते पैसे अरे मी वाले म्हणतो 5 लाख रुपयाचे खड्ड्यात जाऊ दे मग ती म्हणते मी तुला भांडी करून 5 तुला काय रोग आला 5 लाख त्याचे फेडायला काय तुम्हाला जीवन अहो, ना ना काही येडफेड लागलं काय तुम्हाला कसा टाकले त्यांचं लग्न केलंय त्यांनी अरे आई बाप मेले त्यांनी पोरावानी जीव लावलाय त्याला अहो, तुला काय आई ना माहिती मारायचं. काय करायचं म्हणजे त्याचं शेवट तुम्हाला करावं आणि काय लागेल मारायचं काय मग इथं काम करू करू शेवट तुम्हाला त्याचं करावं लागेल तुम्ही बावळाटांनी होऊ नका तू तिला काम करू लागा वाईल नका निघू येडेत काय तुम्ही लय वाटू लोकांची वाईल निघू अहो तेच म्हणतो नाना दादाचा लय जीव बघा आता आयफोन घेऊन द्या मला आता आयफोन दुसरी 1.5 गोष्ट तुला लाखाचा सांगतो आता समोर जागा घेतली तिथं घर बांधायचे माझं ती घर तुलाच बांधायचंय ना माझ्या डोक्यात काय होतं ही घर मला होईल किंवा ही त्याला होईल आपण दुसरं बांधू परत सरळ सरळ विषय आहे का नाही बरोबर आहे का हे पुरी येड्यावर नको करू नको निघू वाहिली पहिली गोष्ट आहे किंवा 1 मिनिट आहे की आपल्या थोरल्या जावानी ते सोडून विषय 4 कामं तो केले फरक पडत नाही आणि तू जर आता मी तर काय मरशिंग काय थोडंफार मी तुझी थूर माई लावते. बायको आणि ही बाया सारखीच यांना खटरच घालून आणल्या पाहिजे यांना काम नाही सुचत सकाळी पाहिलं ना तुम्ही ती भाजी मागाय आली अहो, ती सकाळ धरून गेली बचत गटात मी स्वतः भाजी करतोय घरी खातोय त्या बचत नाना. गटात झाला जाळ अहो दोघांचं नाना एकच दुःख नाही पण आता करणार काय अरे त्याला म्हणा थांब ना जरा आता काय करू मी अरे म्हणा घरात आमच्या काय चाललंय तू कशाला 70 मी काय करतो? म्हणतो नका नको असं उद्योग करू वाईल निघून काही होणार नाही एकत्रित ज्या कुटुंबात एकत्रित जे घडतं ना ते वाईल निघून होत नाही आणि काहीच किरत होत नाही त्याच्या करता आहे ना पाची बोट संघ असले हा तर निर्णय होतं बदल दोघं भाऊ काम धंदा करते तुम्हाला दोघीला घरातलं काम करायचंय अरे काय डोक्याला तुम्हाला लागतं? शेती तरी नेतोत का मी कधी तिला विचार तिला म्हणतो शेती तिला अरे दोघी मिळून ये ना घरात हात बना फक्त काय करायचंय तुम्हाला घरातलंच करायचंय मी करून घेतोय ना कसं बी नाही, तुला काय भूक उडली त्या पुरीची काय चुकी नाही, मी दररोज अहो, बघतोय. त्या पोरीला विचारा मी त्या शब्द पुरीला बोलतो. धुणं धुवायचं, त्या पुरीला भाकरी कालून करायचं मला काय मी टाकेन ठोकाय का माझ्या हात ओवळी ती हिला सांग समजून त्याच्यामुळे मी लई नादी लागत नाही तिच्या ओ नाना सांगते ना तुला? नाना काय नाही, काय जाऊ बोलू दे आता. अहो, नाना तसं नाही काय होतं आता लई येण्याच्या नादी लागून आपण जमणार मग आहे आता का? ते पोरं ते प्रपंच वाटोळ करायचं का? ओ नाना ते काय ऐका व्हायला ना गेला म्हणून मग जरा कामाला हात लावा जरा. ऐका ना मी काय अरे म्हणतो तू काय- त्यांच्यापेक्षा नाही हिला समजून सांगा थोडं सांगितलं तिला ती काय लेकरू व्हायला राहील तिला कळत नाही होय पण हिने जर काय केलं नाना, नाही काय होतं आता हे जर- आलं का मला शेजारला ऐकलं तर आलं का फुसफुस 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 बंदच नाही मग नाही सांभाळून घेत म्हणजे तिकडून माय नाही बरोबर बायको होतं. माय बायको भिताडाची आडून आणि ही इकडून दोघी जण अर्धा तास गप्पा मारते नको, नको, मग काय ते तुम्ही नाही. दररोज काय बोलत असं आमचं पर्सनल बोलणं असतं काही बी. काय पर्सनल बोलणं बोलतो आम्ही असं किती एक काम करू आपण हा. यांना सोडून चल नंतर काय डोक्यात आलंय कुठं सोडायचं आम्हाला मी जातो माय पदीन तू चल तुला मी देतो नाही, हे नाही, काय नाही, करता नाही. इकडं? नाही नाही संगत नाही जाऊ, नाही. जाऊ. लग्नच म्हणतात म्हातारपणी त्याशिवाय हे जागा वेळ हा, पण मी नाही करते ना काम मी करते करते का? हा. तुला सांगतो पारोबाची बहीण आहे चल तू कसली परवायची पण योग ना मला कमी नाही उगा आम्ही तसं काही ही काही- यांचे लय लफडेत वहिनी दोघांची तुम्हाला माहित नाही मी सोच वळेन तुम्ही माझ्यावर आम्ही टाकता. इज्जतीचं वागत तुम्ही इज्जतीचा फायदा घेऊ नका तुम्हाला मी आता आणि त्या पुरेल तारा देऊ नको
सोन्यासारख्या लेकराचं वाटोळं करू नको, त्याचा प्रपंच मोडू नको, येड्यावर नको करू जायचं. समजलं का? मी तर नकोच म्हणत होतो लग्नाला, निबळत लावले. बरं आता बरं, एक काम कर, ऐक माझं. तो की मोठा तो बाय आहे, तुला आहे ना होऊ दे थोडा त्रास झाला तरी या आडवाटाची नाद लागून जमणार नाही. आपल्याला प्रगती करायची. ही घर हे अजून एक बांधायचंय आणि वायलं निघून तुम्हाला घर सुद्धा होणार नाही. जमन का? मग तर काहीच त्यांना नाही. सांगा मला काम वगैरे करायला माझ्यासोबत, तर मी राहते, नाही तर मी नाही तू राहणार. कर यार जे. एक काम कर, चट करीन, एवढं काय काम विषय? केले ना एखादं ती करीन. कुठं नाही तिला एक काम तिच्या कर, हिला आजपासून रानात काढ हा तिला आणि हिला कसं- दे. तो घरचं सगळं करायचं आणि हिला रानातलं करायचं. नाही नाही, तू एक काम कर, तू माझ्या बरोबर राहणार. हा नाही, म्हणजे नाही, म्हणजे भांडणच नाही व्हायची. काय मोकर बरं चल जाऊ मी आता, हे वायलिंगाची पोकार डोक्यात वळ- जाऊ दे, मला सांगितलंय, ऐकलंय तिने बी. चल. हा? चला निघा. आणि आता इकडून जा, गच्चून नका जाऊ, पडतान. चल, नानाची आधी मला जेवायची राहा. काय माणूस आहे रे का नाना? चला, नानाची नाही बघा, झाली उद्या बघा घरात, चला. ना ना उडी टाकून इकडे येते. अरे जाऊ दे, येऊ दे, पण मिटावलं ना. मी टावलं ना, सोनं तिनं ठेवलेलं असते. हा नाही नाही, तसा माणूस नाही रे ते. तसं अजिबात आपलं तुला काही तोंड नाही घेऊन येणार नाही. फक्त हा तो बाकर सोडून नेऊ शकतो तू, बाकीचं नाही.